हर्षद सर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरचा आपण प्रॅक्टिस सेट 1.5 हा व्यवस्थित बघणार आहे। ओके, हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा पूर्ण प्रॅक्टिस सेट वर्ड्स प्रॉब्लेम या प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेले आहे। म्हणजे आतापर्यंत आपण जे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत होतो, जे सायमल्टेनियस इक्वेशन आपण सॉल्व्ह करत होतो, त्यांचा जर वापर कुठे होत असेल तर त्याचा वापर वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी त्यांचा वापर होतो। ठीक आहे, तर आता हे वर्ड्स प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला आलं पाहिजे, तर तुम्हाला आता यासाठी इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। तर चला आपण आज फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट करू। क्वेश्चन नंबर फर्स्ट, प्रॅक्टिस सेट 1.5 क्वेश्चन नंबर फर्स्ट। बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या। टू नंबर्स डिफर बाय 3। क्वेश्चन हा इंग्लिश मध्ये दिलेला आहे, तर अगोदर तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे। क्वेश्चन वाचल्यानंतर तो तुम्हाला व्यवस्थित अगोदर समजला पाहिजे। जर तुम्हाला क्वेश्चन समजला नाही तर तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही। ओके, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला दिलेला क्वेश्चन काय आहे हे व्यवस्थित समजणं खूप गरजेचं आहे। तर अगोदर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या। टू नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे डिफर म्हणजे काय, या ठिकाणी जो वर्ड दिलेला आहे, जो शब्द दिलेला आहे डिफर, डिफर म्हणजे फरक, म्हणजे दोन संख्यातील जो फरक आहे तो किती आहे, 3 आहे। समजतंय, दोन संख्यातील फरक हा 3 आहे। पुढे अजून क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, द सम ऑफ, सम SUM, सम म्हणजे बेरीज, ऍडिशन, द सम ऑफ टॉइस द स्मॉलर नंबर, टॉइस म्हणजे दुप्पट आणि स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्या, स्मॉलर नंबर अँड थ्राइस म्हणजे तिप्पट, थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19। म्हणजे इथून पुढे असं दिलेलं आहे, लहान संख्येची दुप्पट, टॉइस द स्मॉलर नंबर म्हणजे लहान संख्येची दुप्पट, अँड आणि मोठ्या संख्येची तिप्पट, लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट यांची बेरीज किती दिलेली आहे, 19। फाइंड द नंबर्स, तर त्या संख्या काढा। म्हणजे अशा दोन संख्या आहे ज्यांची वजाबाकी किती येते, 3 येते, आणि त्याच्यापैकी लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट जर आपण घेतली तर त्या दोघांची बेरीज 19 येते। तर त्या दोन्ही संख्या तुम्हाला काढायच्या आहे, बरोबर आहे। तर आपला हा जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, म्हणजे आपण याच्यातले जे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे त्याच्यासाठी आपण 2 व्हेरिएबलचा वापर करणार आहे। मग एका याच्यासाठी आपण x चा वापर करू आणि दुसऱ्या याच्यासाठी आपण y चा वापर करू। ओके, क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजला असेल। बघा स्टार्ट कसं करायचंय, याचा आन्सर आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे। अजून व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या। दोन संख्या दिलेल्या आहे, आता दोन संख्या त्या आपल्याला काय करायचं, फाइंड करायच्या आहे। तर त्या दोन संख्या कोणत्या आहे या जर आपल्याला माहित नाही, म्हणून आपण त्याला सपोज करणार, आपण त्याला कन्सिडर करणार। तर कन्सिडर कोणत्या संख्या करायची आपल्याला, एक स्मॉलर संख्या करायची आहे आणि एक ग्रेटर संख्या करायची आहे, बरोबर आहे। मग कसं लिहिणार बघा, लेट, अगोदर आपण ग्रेटर नंबर ठरवून घेऊ, लेट ग्रेटर नंबर इज इक्वल टू आपण त्याला घेऊ x, म्हणजे ग्रेटर नंबरला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, काय मानलेलं आहे आपण ग्रेटर नंबरला x। त्याच्यानंतर जो स्मॉलर नंबर आहे, स्मॉलर नंबर इज इक्वल टू त्याला आपण काय घेऊ, y। तर अगोदर आपण पहिल्या स्टेप मध्ये फक्त ज्या दोन संख्या आपल्याला फाइंड करायच्या आहेत त्या दोन्ही संख्या आपण कन्सिडर केलेल्या आहे। ग्रेटर नंबरला आपण x घेतलं आणि स्मॉलर नंबरला आपण काय घेतलं, y घेतलं। आता या गणितामध्ये 2 कंडिशन दिलेल्या आहेत। फर्स्ट जी कंडिशन आहे ती इथपर्यंत दिलेली आहे बघा, टू नंबर्स डिफर बाय 3 ही झाली फर्स्ट कंडिशन। ओके, आणि सेकंड कंडिशन इथून तर इथपर्यंत दिलेली आहे। म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला एक्झाम्पल मध्ये 2 कंडिशन देतील, तर त्या दोन्ही कंडिशन तुम्हाला व्यवस्थित मांडता आल्या पाहिजे, बरोबर आहे।
पहिली स्टेप जे काही काढायचं आहे त्याला कन्सिडर करणे आणि त्याच्यानंतर दिलेल्या ज्या कंडिशन आहे एक्झाम्पल मध्ये त्या व्यवस्थित मांडून घेणे. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे वर्ड्स प्रॉब्लेमचा. जर तुम्हाला कंडिशन व्यवस्थित लिहिता आल्या तर तुम्ही हे इक्वेशन सहज सॉल्व्ह करू शकता. काहीच हार्ड नसतात हे इक्वेशन. ठीक आहे, तर आपण आता कंडिशन घेऊ. बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन किंवा बाय फर्स्ट कंडिशन असं आपण लिहू शकतो. तर आता फर्स्ट कंडिशन नुसार काय दिलेलं आहे, ही आहे तर फर्स्ट कंडिशन. 2 नंबर्स डिफर बाय 3. दोन संख्येतील फरक 3 आहे. म्हणजे दोन संख्याची वजाबाकी किती आहे, 3 आहे. मग दोन संख्या कोणत्या मानलेल्या आहे आपण, एक ग्रेटर नंबर x मानलेला आहे आणि स्मॉलर नंबर y मानलेला आहे. या दोघांचा फरक किती आहे, 3 आहे. फरक म्हणजे वजाबाकी म्हणजे मायनस. ओके, तर मग अगोदर आपण मायनस करत असताना, फरक घेत असताना आपण काय करतो, ग्रेटर मधून स्मॉलर मायनस करतो, है का नाही. म्हणजे या दोन संख्येतील फरक, पहिली आपली x आहे, दुसरी y आहे, बरोबर आहे. या दोन संख्येतील फरक म्हणजे डिफरन्स, यांच्यातला डिफरन्स म्हणजे काय करायचे असते, वजाबाकी. यांच्यातील डिफरन्स किती आहे, 3 आहे. ही झाली फर्स्ट कंडिशन. अतिशय सिंपल कंडिशन आहे, काहीच हार्ड नाही याच्यामध्ये. याला आपल्याला द्यायचं आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, आता सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन नुसार काय दिलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला मांडून घ्यायचं आहे या ठिकाणी. बघा, द सम ऑफ, सम म्हणजे बेरीज, तुम्हाला सांगितलं मी. द सम ऑफ twice the smaller number and thrice the greater number is 19. म्हणजे लहान संख्येची दुप्पट आणि मोठ्या संख्येची तिप्पट, या दोघांची बेरीज 19 आहे. बघा काय सांगितलेलं आहे, व्यवस्थित समजून घ्या. आता लहान संख्या कोणती आपली, स्मॉलर नंबर कोणती आहे आपला, y. तर y आपण या साईडने लिहितो, म्हणजे आपण इथे y लिहिणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ग्रेटर नंबर कोणता आहे आपला, x. ग्रेटर x आपण या साईडला लिहितो, म्हणजे इथं लिहिणार, राईट आहे. दोन्ही नंबर आपण या ठिकाणी घेतले. आता त्यांनी सांगितल्यानुसार, जसं त्यांनी सांगितलं तसं आपल्याला घ्यायचं आहे. काय सांगितलं, ट्वाइस द स्मॉलर नंबर, म्हणजे लहान संख्येची काय करा, दुप्पट करा. दुप्पट म्हणजे त्याला 2 ने गुणायचं. म्हणजे कसं, फक्त याच्या समोर किती लावायचे, 2, म्हणजे ते येणार 2y. लहान संख्येची दुप्पट. ओके, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबरचं काय करायचं तुम्हाला, थ्राइस म्हणजे ग्रेटर नंबरची काय घ्यायची, तिप्पट. मोठ्या संख्येची काय घ्यायची आहे, तिप्पट. म्हणजे याच्या समोर किती लावायचे, 3. आणि या दोघांची बेरीज, द सम म्हणजे या दोघांची बेरीज किती आहे, 19. बघा किती सिंपल कंडिशन आहे. आता तुम्हाला याच्यावरून सांगतो, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. दिस इज इक्वेशन नंबर 2. बाळांनो, जर तुम्हाला कंडिशन व्यवस्थित मांडता आलं, व्यवस्थित कंडिशन जर तुम्ही लिहिल्या, कंडिशन जर तुम्ही व्यवस्थित मांडून घेतल्या, तर तुम्हाला हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला काहीही हार्ड नाही. म्हणजे अगोदर आपलं पहिलं काम कशावर लक्ष केंद्रित करायचं, तर कंडिशन कशी व्यवस्थित मांडून घ्यायची. ओके, आता आपण दोन्ही कंडिशन घेतलेले आहे. आता हे जे दोन्ही इक्वेशन आहे, आपण कोणत्या मेथडने सॉल्व्ह करणार आहे, इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड. आपण क्रॅमर्स रूलने पण सॉल्व्ह करू शकतो किंवा ग्राफिकलने पण सॉल्व्ह करू शकतो. पण आपण याच्यासाठी कोणती मेथड वापरणार आहे, नेहमी इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड, प्रॅक्टिस सेट 1.1 ची. ओके, तर आता त्या मेथड नुसार आपल्याला चालायचं आहे. तर दोन्ही इक्वेशन आपण चेक करून घेऊ. इक्वेशन 1 काय दिलेलं आहे व्यवस्थित बघून घ्या, आणि 2. तर अगोदर आपण काय करू, कोणाचे कोएफिशिएंट सेम आहे का. कोएफिशिएंट कोणाचे सेम नाही, तर आपण y चे कोएफिशिएंट कसे करू, सेम. म्हणजे इथं दिलेलं आहे x मायनस y इज इक्वल टू 3, आणि इथं आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. इथं y सोबत 2 आहे, इथं y सोबत 1 आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 ला फक्त कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 ने. म्हणजे आपण कसं करणार,
मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय 2. मल्टीप्लाय इक्वेशन 1 बाय 2 म्हणजे इक्वेशन 1 ला आपण कितीने मल्टीप्लाय करतोय? 2 ने. 2 नेच का बरं करतोय? कारण की इथं y सोबत किती आहे? 2 आणि इथं पण आपल्याला किती आणायचं आहे? 2. मग इक्वेशन 1 ला 2 ने मल्टीप्लाय करून घ्या. इथे येणार करा मग देअरफॉर 2 इंटू एक्स 2x मायनस 2 इंटू वाय इथे किती येणार? 2y आणि इज इक्वल टू 2 3 जा 6. एक नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे ज्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 3. ओके. आता इक्वेशन 2 आणि 3 मध्ये y चे कोएफिशियंट कसे झालेले आहे? सेम. आणि या दोघांचे जे साइन आहे ते आहे अपोजिट. तर अपोजिट साइन असेल तर आपण दोन्ही इक्वेशनचे काय करतो? ऍडिशन. मग चला आपण ऍडिशन करून घेऊ. फ्रॉम इक्वेशन 2 प्लस 3. तर दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ व्यवस्थित. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. ओके. 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. व्यवस्थित ऍडिशन करून घ्या. 3x आणि 2x 5x. बरोबर आहे. 2y काय होणार? कट होणार. सबट्रॅक्शन झालं त्यांचं. इथं 19 and 6 25. देअरफॉर x इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय किती जाणार? 5. देअरफॉर x इज इक्वल टू 5 5 जा 25 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 5. बरोबर आहे. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे तुम्हाला कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये काय करायचे आहे? पुट करायचे आहे. पण जे इक्वेशन तुम्हाला सिंपल वाटतं, सोपं वाटतं त्या इक्वेशन मध्ये तुम्ही काय करा? पुट करा. मी इक्वेशन 1 मध्ये करतोय. ओके. इथं लिहितो पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये मी काय करतोय? व्हॅल्यू पुट करतोय. बरोबर आहे. तर बघा इक्वेशन 1 लिहून घेतो. देअरफॉर काय आहे इक्वेशन 1? x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे? 3. बघा त्या ठिकाणी इक्वेशन 1 आहे लिहिलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यामध्ये x च्या ठिकाणी आपण किती लिहिणार आता? 5 मायनस वाय इज इक्वल टू 3. देअरफॉर हे मायनस वाय इज इक्वल टू 3 प्लस 5 तिकडे जाऊन काय होणार? मायनस 5. या ठिकाणी मायनस वाय आहे म्हणजे मी काय घेतलेलं खाली? मायनस वाय घेतलेले. बरोबर आहे. बरेचसे मुलं काय करता? मायनस लिहायला विसरून जाता. मग आपला मार्क कटू शकतो. म्हणून व्यवस्थित केअरफुली आपल्याला ते काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. देअरफॉर सबट्रॅक्शन करू. मायनस वाय इज इक्वल टू बघा 5 मायनस 3 किती होणार? 2. बट साइन ऑफ ग्रेटर नंबर काय येणार? -2. राईट आहे. आता दोघांचा मायनस मायनस काय होणार? कट. हे दोघांचा मायनस मायनस काय होणार? कट. देअरफॉर काय येणार? y इज इक्वल टू किती येणार? 2. तर अशा प्रकारे आपण y ची सुद्धा व्हॅल्यू काढलेली आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 5 आणि y ची व्हॅल्यू किती आली? 2. देअरफॉर इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेलं आहे. पण बाळांनो हे आपलं फायनल आन्सर नाही. तर लक्षात असू द्या ज्यावेळेस पण तुम्ही वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार त्यावेळेस तुम्हाला रिमार्क देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही रिमार्क देत नसेल तर बाळांनो तुमचा मार्क कटू शकतो. हाफ मार्क तुमचा कटू शकतो. ओके. म्हणून तुम्ही रिमार्क लिहायला कधीच विसरायचं नाही. मग आपण रिमार्क देणार तर काय सांगितलं त्यांनी आपल्याला? काय विचारलेलं आहे? फाइंड द नंबर्स म्हणजे त्या संख्या काढत. मग आपण कसं लिहिणार? देअरफॉर द नंबर्स आर पहिली संख्या ग्रेटर नंबर कोणता आहे आपला? x म्हणजे किती आलेले आहे? 5. द ग्रेटर नंबर्स आर 5 कॉमा आणि दुसरी संख्या कोणती आहे आपली लहान? y म्हणजे किती आलेले? 2. 5,2. द नंबर्स आर 5,2 आणि याला एक व्यवस्थित आपण बॉक्स करू. तर अशा प्रकारे तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. व्यवस्थित वर्ड्स प्रॉब्लेम हे कधीच अवघड नसतात जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक जर सॉल्व्ह केलं तर. पहिली स्टेप नेहमी क्वेश्चन व्यवस्थित समजून घेणे. क्वेश्चन वाचायचा आहे व्यवस्थित, तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन समजल्यानंतर काय काय आपल्याला फाइंड करायचं आहे ते कन्सिडर करणे आणि ज्या कंडिशन आहे त्या कंडिशन व्यवस्थित लिहून घेणे. आणि कंडिशन लिहिल्यानंतर मग पुढे सोपं आहे. पुढे इक्वेशन कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतोय? एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड. तर हे एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलेलं आहे. हे एक्झाम्पलचं तुम्ही. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. ओके. बघा क्वेश्चन 2 मध्ये दिलेला आहे कम्प्लीट द फॉलोइंग म्हणजे या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी टाईपचं दिलेलं आहे. या बॉक्स मध्ये त्यांनी आपल्याला ज्या प्रकारे काही सांगितलेलं आहे त्या प्रकारे आपल्याला फक्त करत चालायचं आहे. तर बघा फर्स्ट बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे? आय एम अ
रेक्टँगल म्हणजे मी एक आयत आहे. रेक्टँगल तुम्हाला माहित पाहिजे बाळांनो, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे नेक्स्ट बॉक्स मध्ये, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. त्याच्यानंतर तुम्ही एक्स आणि वाय च्या काय काढा, किमती काढा. आणि लास्ट याच्यामध्ये दिलेलं आहे फाइंड माय एरिया अँड पेरिमीटर, म्हणजे माझे क्षेत्रफळ आणि परिमिती तुम्हाला काढायची आहे. तर रेक्टँगल बद्दल तुम्हाला 2-3 गोष्टी सांगून देतो अगोदर. हे बघा, अशा टाईपचा रेक्टँगल असतो. रेक्टँगल मध्ये हे जे हॉरिझॉन्टल असतं याला आपण लेंथ, लांबी, लेंथ आपण याला म्हणतो. आणि जे असं व्हर्टिकल असतं, उभा असतं, याला आपण ब्रीथ म्हणजे आपण याला रुंदी म्हणतो. तर लक्षात असू द्या, हे असते लांबी आणि हे असते रुंदी. बरोबर आहे. रेक्टँगलची प्रॉपर्टी कशी आहे की रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड असतात, म्हणजे समोरच्या ज्या बाजू असतात त्या कशा असतात, सारख्या असतात. समोरच्या बाजू सारख्या असतात आणि याच प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर चला स्टार्ट करू. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, आन्सर हिअर opposite sides of rectangle are equal. आपल्याला इथं अजून कुठल्याही प्रकारचं इक्वेशन दिलेलं नाही, फक्त या ठिकाणी ही लेंथ अशी दिलेली आहे, हे ब्रीथ दिलेलं आहे. याचा वापर करून आपल्याला अगोदर इक्वेशन तयार करायचंय, नंतर ते सॉल्व्ह करायचंय. त्याच्यावरून एक्स वाय ची व्हॅल्यू काढायची आणि एक्स वाय ची व्हॅल्यू काढल्यानंतर पुढे आपल्याला एरिया आणि पेरिमीटर फाइंड करायचं आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे, काहीच हार्ड नाहीये. बघा, फर्स्ट प्रॉपर्टी मी रेक्टँगलची लिहिलेली आहे, ती म्हणजे काय, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. म्हणजे जो आयत असतो त्याच्या समोरच्या बाजू कशा असतात, सारख्या असतात. तर आता समोरच्या बाजू आपण घेणार आहे. बघा, पहिल्या बाजू आपण ह्या दोन्ही घेऊ. ठीक आहे, या दोन्ही घेऊन आपण म्हणजे या दोन साइड घेऊ आपण इक्वल. काय दिलेलं आहे, 4x - y ही झाली फर्स्ट साइड. आणि त्याच्या समोरची दुसरी कोणती आहे, 2x + y + 8. या दोन्ही आपण सारख्या घेतलेल्या आहे पहिले. बरोबर आहे. आता या दोन्हीचा वापर करून आपल्याला इक्वेशन नंबर 1 तयार करायचे. तर चला स्टार्ट करू. काय करायचं बघा, देअरफॉर 4x या इज इक्वल टू च्या त्या साइडला जे x आणि y च्या टर्म आहे त्या इज इक्वल टू इकडे आणायचंय तुम्हाला फक्त, आणि संख्या त्या साइडला राहू द्यायची. फक्त लाईक टर्म सोबत घेऊ आपण. 4x नंतर त्याच्यानंतर काय येणार आहे, +2x. इकडे येऊन काय येणार, -2x. म्हणजे x अगोदर घेतले, नंतर काय आहे -y. बरोबर आहे. हे +y बरोबरच्या इकडे येऊन काय होणार, -y इज इक्वल टू किती उरले, फक्त 8. व्यवस्थित समजून घ्या. प्रॉपर्टी आपण वापरलेली आहे, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. म्हणजे याच्या समोरच्या बाजू कशा असतात, सारख्या. तर पहिली बाजू आपण या दोन्ही सारख्या घेतलेल्या आहे. बरोबर आहे. सारख्या म्हणजे दोन्ही कशा घेतल्या आपण, इक्वल. आणि याचा वापर करून आपण आता एक इक्वेशन तयार करतोय. ओके, काय केलं मी, x सोबत घेतले, y सोबत घेतले, आणि इज इक्वल टूच्या त्या साईडला फक्त काय ठेवलेलं आहे, नंबर. ओके, आता याला सॉल्व्ह करू. या दोघांचं काय होणार, सबट्रॅक्शन. 4x - 2x किती येणार, 2x. बरोबर आहे. आणि -y दोघांचं साइन सेम आहे, म्हणजे या दोघांची ऍडिशन होणार. म्हणजे -y 2y म्हणजे -2y इज इक्वल टू किती, 8. ओके, तर हे तयार झालं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. अशा प्रकारे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट तयार झालेलं आहे. पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने इक्वेशन नंबर सेकंड तयार करायचं आहे. तर इक्वेशन नंबर सेकंड साठी आपण पुन्हा या अपोजिट साइड कशा घेणार आहे, इक्वल. तर कोणते आहे बघा, इथे काय दिलेलं आहे, x + 4 इज इक्वल टू, इथे काय आहे 2y. म्हणजे पुन्हा आपण या दोन्ही साइड कशा घेतलेल्या आहे, इक्वल घेतलेल्या आहे. बरोबर आहे, समजतंय. ओके, अगोदर या दोन्ही साइड घेतल्या आपण इक्वल, आता या दोन्ही साइड घेतोय. x + 4 इज इक्वल टू किती घेतलं मी, 2y. ओके, देअरफॉर x हे +2y इकडे येऊन काय होणार, -2y इज इक्वल टू, ह्या नंबर तिकडे पाठवून द्या बाळांनो, +4 तिकडे जाऊन काय होणार, -4. आणि हे तयार झालं आपलं इक्वेशन नंबर सेकंड. बघा, काहीच हार्ड नाही. हे एक्झाम्पल तर अतिशय सिंपल आहे, कारण की याच्यामध्ये कंडिशन तयार करणं
तुम्हाला काही जास्त हार्ड नाही, फक्त अपोजिट साइड इक्वल घ्या, दोन इक्वेशन तयार होते. आता दोन्ही इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि दोन्ही इक्वेशन जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर दोघांमध्ये वायचा कोएफिशियंट कसा आहे, सेम आहे, पण त्यांचे साइन सुद्धा सेम आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही इक्वेशनची काय करावी लागणार आता, सबट्रॅक्शन. डायरेक्टली तुम्ही काय करताय मग आता, सबट्रॅक्शन फ्रॉम इक्वेशन 1 मायनस 2. दोन्ही इक्वेशन लिहून घेऊ आपण. फर्स्ट इक्वेशन काय दिले बघा, 2x मायनस 2y इज इक्वल टू किती येते, 8. सेकंड, x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. तर जसं आपल्याला माहित आहे सबट्रॅक्शन मध्ये आपण जे खालचं इक्वेशन असतं हे, याचा आपण काय करतो, साइन चेंज करतो. मग साइन चेंज करा, याचं प्लसचं काय करा, मायनस, याचं मायनसचं काय घ्या, प्लस, आणि याचं मायनसचं काय घ्या, प्लस. सबट्रॅक्शनचा हा रूल आहे. ओके. आणि असं जर या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला सोपं जाईल आणि लवकर समजेल. चला आता सबट्रॅक्शन करू. 2x मधून x मायनस करा, फक्त किती येणार, x. 2x मधून 1x गेला, x, 1x म्हणजेच x इज इक्वल टू हे 2y 2y काय होणार, कट, आणि 8. आता हे प्लस 4 झालेले आहे, ते दोघांची ऍडिशन होणार. मायनस 4 चे काय झाले ते आता प्लस 4. 8 आणि 4 किती होणार, 12. तर ही आलेली आपली x ची व्हॅल्यू. ओके. ही व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये आपण काय करू, पुट करू. चला इक्वेशन 2 मध्ये आपण पुट करू, 1 मध्ये केली तरी चालेल. ओके. तर कसं लिहिणार आपण, पुट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन 2. बघा इक्वेशन नंबर 2 काय आहे, काय आहे इक्वेशन नंबर 2, चेक करा व्यवस्थित. x मायनस 2y इज इक्वल टू किती आहे, मायनस 4. तर आपण आता याच्यावरून y ची व्हॅल्यू काढणार आहे. देअरफॉर x ची व्हॅल्यू किती पुट करतोय आपण, 12 मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4 प्लस 12. तिकडे जाऊन काय होणार, मायनस 12, म्हणजे मायनस 4, आणि इकडे येऊन काय होणार आहे, मायनस 12. इथं मायनस 2y लिहिलंय बरं का बाळांनो, व्यवस्थित लक्ष द्या. मायनस 2y इज इक्वल टू दोघांचे होणार ऍडिशन, कारण की साइन सेम आहे. 4 and 12 16, बट साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस. सो डायरेक्टली y इज इक्वल टू मायनस 16 डिवायडेड बाय किती, मायनस 2. डिवाइड करू आपण याला. देअरफॉर दोघांचा मायनस मायनस कट होणार. 16 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येतं, 2 8 जा 16, म्हणजे 2 8 16, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली, 8. 8 y ची व्हॅल्यू किती आली, 8. ओके. तर अशा प्रकारे आपण x आणि y ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपल्याला जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया आणि पेरिमीटर फाइंड करायचे आहे. मग आता तुम्हाला याचा फॉर्म्युला माहित पाहिजे, बरोबर. पण त्याच्या अगोदर आपण काय करू, एरिया आणि पेरिमीटर जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्हाला या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ हे दोन्ही माहित असणं खूप गरजेचं आहे. ओके. तर आपण त्या दोन्ही गोष्टी काढून घेऊ. पहिले हिअर लेंथ म्हणजे ही असते बघा, ह्या दोन्ही लेंथ आहे. दोघांपैकी कोणती एक घ्या तुम्ही, आपण ही घेऊ. काय ती लेंथ, 4x मायनस y. तर अगोदर तुम्हाला ही लेंथ फाइंड करायची आहे. 4 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, 12 12, मायनस y ची किती आहे, 8. मल्टिप्लाय करा, 12 4 जा 12 चौक किती होता, 48. 48 मायनस 8 वजाबाकी केल्यानंतर किती आलं, 40. म्हणजे ही आली, याची काय आली, लेंथ. आत्ताशी आपण याची लेंथ काढलेली आहे. तसंच आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ब्रीथ आपण कोणती घेऊ, ही घेऊ. लेंथ आपण ही घेतली, आता ब्रीथ आपण काय घेऊ, 2y. सो 2 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे, 8, म्हणजे 2 8 जा 16. ही आलेली आहे ब्रीथ. ओके. तर अशा प्रकारे आपण लेंथ आणि ब्रीथ दोन्ही काढून घेतलेला आहे. आता फक्त आपल्याला एरियाचा पेरिमीटरचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि एरिया आणि पेरिमीटर आपल्याला फाइंड करायचं आहे. तर अगोदर आपण इथं या ठिकाणी मी एरिया काढतो. देअरफॉर एरिया इज इक्वल टू, एरियाचा फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ, लांबी गुणिले रुंदी, म्हणजे L इंटू बी. तर लेंथ किती आहे आपली 40 आणि ब्रेथ किती आलेली आहे 16. सो इज इक्वल टू दोघांचं मल्टिप्लाय करून घेऊ. 0 ला 0, 16 4 जा 16 चौक किती होता 64, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे
40 याचा एरिया आलेला आहे. तर इथं कुठल्याही प्रकारचं युनिट नाहीये. तर ज्यावेळेस आपण एरिया पेरिमीटर वगैरे काढतो त्यावेळेस आपण युनिटचा वापर करतो. तर एरियासाठी आपण इथं वापरू स्क्वेअर युनिट. युनिट द्यावं लागतं. युनिट दिलेलं नसेल तर युनिट असं नाव लिहून आपण ते लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, पेरिमीटर. पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट L प्लस बी किंवा 2L प्लस 2B पण तुम्ही घेऊ शकता. ओके. तर हे सॉल्व्ह करू आपण. 2 इन ब्रॅकेट L किती आहे बघा 40 प्लस ब्री किती आहे 16. अगोदर दोघांचे ऍडिशन करून घेऊ. 40 अँड 16 किती होणार 56. दोघांचं मल्टिप्लाय करू. 2 6 12 2 कॅरी 1 2 5 10 अँड 1 11. याला फक्त आपण युनिट देऊ कारण पेरिमीटरला आपण स्क्वेअर लावत नाही, फक्त एरियाला आपण स्क्वेअर लावतो. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. काही जास्त हार्ड नाही आहे. सिंपल एक एक्झाम्पल आहे. ओके. व्यवस्थित बघून घ्या. या ठिकाणी फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे दोघांचा. फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केलेली आहे. एरिया आणि पेरिमीटर आपण शेवटी फाइंड केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघू आता. तिसरा क्वेश्चन दिलेला आहे. व्यवस्थित पहिले वाचून घेऊ. हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत असताना तुम्ही सोबत बुक सोबत ठेवा. ओके. द सम ऑफ फादर्स एज अँड टॉईस द एज ऑफ हिज सन इज 70. ही फर्स्ट कंडिशन इथपर्यंत दिलेली आहे. पुढे अजून वाचतो, नंतर ते ट्रान्सलेट करतो. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड it to the age of his son, the sum is 95. हे सेकंड कंडिशन आहे. फाइंड देअर प्रेझेंट एज. म्हणजे वडील आणि मुलगा यांचं वय, यांचं आजचं वय, प्रेझेंट एज म्हणजे यांचं आजचं वय आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. तर कंडिशन पुन्हा समजून घ्या. एक्झाम्पल काय दिलेलं आहे पुन्हा समजून घ्या. द सम, सम म्हणजे तुम्हाला सांगितलेले आहे बेरीज, ऍडिशन. The sum of father's age and twice the age of his son. Twice म्हणजे दुप्पट. म्हणजे वडील आणि मुलगा, पण जो मुलगा आहे त्याचं वय कसं आहे दुप्पट. म्हणजे मुलाचे वय दुप्पट आहे आणि वडिलांचे वय यांची बेरीज किती दिलेली आहे 70. बरोबर आहे. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणताय, इफ वी डबल द एज ऑफ फादर ऑफ द फादर. म्हणजे जर आपण वडिलांचं वय डबल केलं, दुप्पट केलं, अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि दुप्पट केल्यानंतर ते मुलाच्या वयामध्ये काय केलं ऍड केलं म्हणजे प्लस केलं, तर त्यांची बेरीज किती येणार 95. फाइंड देअर प्रेझेंट एज. तर त्यांचं आजचं वय काढा. सिंपल एक्झाम्पल, खूप सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त व्यवस्थित समजून घ्या काय दिलेलं आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं. तर अगोदर आपल्याला काय मानायचं आहे, काय कन्सिडर करायचं आहे ते समजून घ्या. आपल्याला वडिलांचं आणि मुलाचं दोघांचं प्रेझेंट एज कन्सिडर करायचं. तर आपण ते करून घेऊ. लेट प्रेझेंट एज ऑफ फादर, प्रेझेंट एज ऑफ फादर म्हणजे वडिलांचं प्रेझेंट एज आपण काय मानणार आहे, त्याला आपण एक्स मानू. एक्स. पण जसं की आपल्याला माहित आहे जे एज असतं, वय असतं, त्याला आपण इयर्स मध्ये म्हणतो, वर्षामध्ये म्हणतो, आहे का नाही. म्हणून आपण याला काय यूज करणार एक्स इयर्स. राईट आहे. त्याच प्रकारे मुलासाठी प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू आपण त्याला घेणार वाय, पण काय म्हणणार इयर्स. म्हणजे मुलाचं वय आपण वाय कन्सिडर केलेलं आहे, वाय इयर्स, वाय वर्ष, आणि वडिलांचं आपण घेतलेलं आहे एक्स वर्ष. ओके. आता व्यवस्थित कंडिशन मांडून घेऊ. फर्स्ट कंडिशन काय आहे बघा. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिली बघा, अतिशय सिंपल आहे. द सम ऑफ फादर्स एज, फादर्स म्हणजे वडिलांचं वय काय आहे एक्स आहे.
वडिलांचं वय एक्स आहे. द सम म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्लस, बरोबर आहे. द सम ऑफ फादर्स एज, फादरचं वय म्हणजे आपण एक्स घेतलेला आहे, अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, म्हणजे सनचं जे एज आहे त्याला काय करायचं फक्त ट्वाइस, दुप्पट. मग त्याला आपण काय घेतलेलं वाय, तर वायला फक्त तुम्हाला काय करायचंय 2y, दुप्पट म्हणजे 2y, बरोबर आहे. म्हणजे फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, या दोघांची सम किती दिलेली आहे 70. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. अतिशय सिंपल कंडिशन आहे. वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट, दोघांची बेरीज 70 आहे. फर्स्ट कंडिशन. ओके, आता सेकंड कंडिशन बघू. फ्रॉम सेकंड कंडिशन बघा, सेकंड कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, म्हणजे जर आपण वडिलांचं वय डबल केलं म्हणजे दुप्पट केलं. मग करून घेऊ बघा. वडिलांचं वय काय आहे, फादरचं एज काय आहे, एक्स आहे. तर एक्स ला फक्त काय म्हणता येते, दुप्पट करा. केलं आपण 2x ऍड केले, त्याला 2 ऍड केले, बरोबर आहे. आणि दुप्पट केल्यानंतर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, दुप्पट केल्यानंतर त्याला मुलाच्या वयामध्ये, मुलाचं जे एज आहे त्याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे मुलाचं जे वय काय मानलेलं आपण y, त्याच्यामध्ये काय करा, ऍड करा. तर दोघांची बेरीज किती येते म्हणे 95. इक्वेशन नंबर 2. बघा सेकंड कंडिशन पुन्हा समजून घ्या. इफ वी डबल द एज ऑफ फादर, म्हणजे वडिलांचं वय जर डबल केलं, दुप्पट केलं, आणि त्याला मुलाच्या वयामध्ये अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, मुलाच्या वयामध्ये काय केलं, प्लस केलं, तर दोघांची बेरीज किती येते 95. फाइंड देअर प्रेझेंट एज, तर त्यांचे आजचे वय काढा. तर आता दोन्ही इक्वेशन आपल्याला पुन्हा सॉल्व्ह करायचे आहे व्यवस्थित. इथं y सोबत 2 आहे, इथं y सोबत 1 आहे. तर अगोदर आपण काय करू, या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2 आहे का नाही. y चे कोएफिशियंट आपल्याला कसे करायचे आहे, सेम. मग करा, 2 2 जा 4x प्लस 2 इंटू y 2y, याला पण 2 ने मल्टिप्लाय करू. 2 5 जा 10, 0 कॅरी 1, 2 9 जा 18 अँड 1 19. इक्वेशन नंबर 3. तर हे नवीन इक्वेशन आपलं तयार झालेलं आहे. इक्वेशन 1 आणि 3 मध्ये दोघांचे कोएफिशियंट कसे झाले, सेम, पण दोघांचे साइन सुद्धा सेम आहे. म्हणजे दोघांचे काय करावे लागणार आहे, सबट्रॅक्शन. फ्रॉम इक्वेशन 1 मायनस 3 करा, आहे का नाही. ज्या ठिकाणी कोएफिशियंट सेम आहे तेच इक्वेशन घ्यायचे. तो 1 काय आहे आपलं इक्वेशन, x प्लस 2y इज इक्वल टू 70. थर्ड नंबरचं इक्वेशन काय आहे, 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. सबट्रॅक्शनचा रूल काय आहे, साइन चेंज, प्लसचं मायनस, इथं पण प्लसचं मायनस. सबट्रॅक्शन व्यवस्थित करून घेऊ. 4x मायनस x किती येणार, 3x, बट साइन ऑफ ग्रेटर नंबर मायनस, हे दोन्ही काय झाले, कट. ओके, याच्यानंतर यांचं सबट्रॅक्शन करू. 190 मधून 70 मायनस करा, 190 मधून 70 गेले, किती उरणार 120, 120. बट साइन ऑफ ग्रेटर नंबर मायनस, देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 120 डिवायडेड बाय किती येणार, -3. x इज इक्वल टू, दोघांचा मायनस मायनस काय होणार आहे, कट. आणि 3 4 जा 12 सोबत काय येणार 0. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 40. ओके, आता ही व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार आपण, इक्वेशन 1 मध्ये करू. ओके, पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. तर व्यवस्थित व्हॅल्यू पुट करून घेऊ. काय आहे इक्वेशन 1, x प्लस 2y इज इक्वल टू 70. x च्या ठिकाणी आपल्याला पुट करायचे आहे 40. ओके, 40 प्लस 2y इज इक्वल टू 70. देअरफॉर 2y इज इक्वल टू 70 प्लस 40, तिकडे जाऊन काय होणार -40. देअरफॉर 2y इज इक्वल टू 70 मायनस 40, 70 मधून 40 गेले, किती उरतात 30. Therefore, y is equal to 30 upon 2. Therefore, y is equal to 30 ला 2 ने भाग द्यायचा आहे तुम्हाला. 2 ने भाग द्यायचा म्हणजे त्याला 30 ला काय करायचं, अर्ध.
30ला काय करायचं हाफ, 30चे हाफ केले म्हणजे किती येणार 15. तर अशा प्रकारे तुम्ही एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर आहे. फायनली तुम्हाला या एक्झाम्पल साठी काय द्यायचं आहे रिमार्क. हे एक्झाम्पल सुद्धा सिंपल आहे पण अशा टाईपचे एक्झाम्पल्स पेपरला येऊ शकता एज रिलेटेड, म्हणून व्यवस्थित समजून घ्या. तर रिमार्क आपण देऊ देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ फादर इज, फादरचं प्रेझेंट एज काय कन्सिडर केले आपण एक्स, एक्स ची व्हॅल्यू किती आली 40, इज 40 years and present age of his son, सन साठी काय कन्सिडर केले आपण वाय, वाय किती आलो 15, his son is 15 years. तर अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. रिमार्क द्यायला वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये कधीच विसरत जाऊ नका. व्यवस्थित एक्झाम्पल बघून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. ओके, बघा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेला आहे व्यवस्थित पहिले क्वेश्चन वाचून घेऊ. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. इथून तर इथपर्यंत ही झाली फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट, इफ 6 is subtracted from both the numerator and the denominator becomes 12 times the numerator. इथून तर इथपर्यंत झाली सेकंड कंडिशन. फाइंड द फ्रॅक्शन. तर अगोदर काय करतो, हे जे एक्झाम्पल आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. त्यापूर्वी तुम्हाला फ्रॅक्शन कसे असतात हे समजलं पाहिजे. बघा 4/5, 3/2 म्हणजे अशा टाइप मध्ये जे आपण नंबर्स लिहितो याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. बरोबर आहे. या फ्रॅक्शन मध्ये जो नंबर वरती असतो त्याला आपण न्यूमरेटर असं म्हणतो. राईट आहे. आणि जो नंबर खाली असतो त्याला आपण डिनॉमिनेटर असं म्हणतो. राईट आहे. वरती जो नंबर असतो त्याला आपण न्यूमरेटर म्हणतो. व्यवस्थित लक्षात असू द्या. वरती जो नंबर असतो त्याला आपण न्यूमरेटर आणि जो नंबर खाली असतो त्याला आपण डिनॉमिनेटर आणि या पूर्ण याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. तर हे जे एक्झाम्पल आहे या फ्रॅक्शन वर अशा टाइपच्या याच्यावर ते डिपेंड आहे. ओके, तर एक्झाम्पल मी तुम्हाला एकदा ट्रान्सलेट करतो व्यवस्थित आणि नंतर आपण ते सॉल्व्ह करू. सिंपल एक्झाम्पल आहे. यावर्षी 10वीचे पेपर झालते मार्च मध्ये, त्या पेपर मध्ये सुद्धा हे एक्झाम्पल 3 मार्कासाठी आलं होतं. ओके, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. तर प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल सुद्धा पेपरला येऊ शकता, म्हणून आपण प्रॅक्टिस सेट मधले वर्ड्स प्रॉब्लेम सुद्धा चांगले त्याची प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. ओके, तर बघा द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than, मोर दॅन म्हणजे च्यापेक्षा मोठा किंवा च्यापेक्षा जास्त, मोर दॅन टॉइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे किंवा 4 ने जास्त आहे, अशी ती फर्स्ट कंडिशन आहे. ओके, सेकंड कंडिशन अशी म्हणताय इफ 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर. म्हणजे जर आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमधून जर 6 सबट्रॅक्टेड म्हणजे 6 वजा केले तर द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. तर जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या 12 पट होणार. 12 पट कधी होणार, जेव्हा तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून 6 काय करणार, वजा करणार, मायनस करणार. ओके, असं दिलेलं आहे. मग क्वेश्चन आहे फाइंड द फ्रॅक्शन. तर तुम्हाला तो फ्रॅक्शन फाइंड करायचा आहे. तर याच्यामध्ये फ्रॅक्शन तयार करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीची गरज आहे. त्या 2 गोष्टी म्हणजे पहिला आहे न्यूमरेटर आणि दुसरा आहे डिनॉमिनेटर. तर आपण हे दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर आपण दोन्ही कन्सिडर करून घेऊ. लेट न्यूमरेटर
इज इक्वल टू आपण एक्स घेऊ. ओके, डिनॉमिनेटरला आपण y कन्सिडर करू. न्यूमरेटरला आपण x घेतलेला आहे, डिनॉमिनेटरला आपण y घेतलेला आहे. देअरफॉर काय होणार, देअरफॉर द फ्रॅक्शन इज इक्वल टू, फ्रॅक्शन कसं तयार होतो मग, वरती असतं न्यूमरेटर, वरती काय असतं न्यूमरेटर आणि खाली काय असतं डिवाइडला डिनॉमिनेटर, म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे y. तर हा तो फ्रॅक्शन तयार झालेला आहे. तर अगोदर आपण एक्स वाय च्या व्हॅल्यू काढणार आणि नंतर या फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करून तो फ्रॅक्शन काढणार. चला स्टार्ट करू. बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे बघा, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर म्हणजे कोणता घेतलेला आपण, y. डिनॉमिनेटर म्हणजे y. जो डिनॉमिनेटर आहे, द डिनॉमिनेटर म्हणजे y आहे या ठिकाणी. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरला तुम्हाला काय करायचं आहे, ट्वाइस करायचं आहे. म्हणजे न्यूमरेटर आहे त्याला काय करायचं आहे, ट्वाइस करायचं आहे. आणि याच्यापेक्षा तो कसा आहे, 4 ने कसा आहे, 4 ने जास्त आहे. पुन्हा एकदम व्यवस्थित सांगतो, जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 ने कसा आहे, मोठा आहे. समजते व्यवस्थित. अजून बघा, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन. आज याला इक्वेशन व्यवस्थित तयार करू. तर आपण याला व्यवस्थित लिहून घेऊ. अगोदर ही टर्म लिहू आपण 2x + 4 आणि नंतर ही टर्म लिहू आपण. म्हणजे आपण याला व्यवस्थित लिहून घेतलं, कारण की आपल्याला अगोदर x पाहिजे नंतर y. आता इक्वेशन तयार करू. 2x + y इकडे येऊन काय होणार, -y आणि +4 तिकडे जाऊन काय होणार, -4. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, सिंपल आहे, व्यवस्थित समजून घ्या. सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन काय दिली आहे बघा, इफ 6 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर. म्हणजे दोघांमधून तुम्हाला काय करायचे आहे, 6 वजा करायचे आहे. न्यूमरेटर मधून सुद्धा आणि डिनॉमिनेटर मधून सुद्धा. मग आपण दोघांमधून 6 काय करू, वजा करू. याच्यामधून सुद्धा केले आणि याच्यामधून सुद्धा केले. ओके, तर काय होतं म्हणे, द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर कोणता आहे, हा, बरोबर आहे. तर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होतो. म्हणजे याच्या 12 टाइम्स, म्हणजे याला आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 12. जेव्हा तुम्ही दोघांमधून 6 वजा करणार, दोघांमधून 6 मायनस करणार, त्यावेळेस डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होतो. म्हणजे याच्या 12 टाइम्स, म्हणजे याच्या 12 पट. म्हणून याला आपण 12 ने काय केलं, न्यूमरेटरला 12 ने मल्टिप्लाय केलं. मग आता इक्वेशन सॉल्व्ह करू, याला मल्टिप्लाय करू. 12 × x, 12x मायनस 12 6 जा 12 किती होतात, 72. 72 इज इक्वल टू काय आहे, y - 6. आता इक्वेशन तयार करू. देअरफॉर 12x, y ची टर्म आपण इकडे घेऊ, प्लस y इकडे येऊन काय होणार, -y. त्या साईडला काय उरले, -6. हे -72 तिकडे जाऊन काय होणार, +72. ओके, देअरफॉर 12x - y इज इक्वल टू, या दोघांची काय होणार, सबट्रॅक्शन होणार, कारण की दोघांचे साइन अपोजिट आहे. 72 - 6 किती होतात, 66. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर 2. तर अशा प्रकारे 2 इक्वेशन आपण तयार केलेले आहे. इक्वेशन काही जास्त हार्ड नाहीये, व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, सेकंड कंडिशन मध्ये जर तुम्हाला दोघांमधून जर तुम्ही 6 मायनस केले, तर डिनॉमिनेटर म्हणजे काय आपला y, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होतो. ओके,
आता दोन्ही इक्वेशन चेक करू. दोन्ही इक्वेशन मध्ये y चे कोइफिशियंट सेम आहे आणि साइन सुद्धा सेम आहे, म्हणजे आपण दोघांची काय करणार, सबट्रॅक्शन, वजाबाकी करणार. फ्रॉम इक्वेशन 1 मायनस 2. ओके, सबट्रॅक्शन मी या ठिकाणी वरती करतो. दोन इक्वेशन लिहून घेतो. 2x मायनस y इज इक्वल टू किती आहे, -4. सेकंड इक्वेशन काय आहे बघा, 12x मायनस y इज इक्वल टू 66. दोघांचं आपण सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शनच्या वेळेस साइन चेंज करू आपण. हे प्लसचं काय होणार मायनस, मायनसचं काय होणार प्लस आणि प्लसचं काय होणार मायनस. चला दोघांचं सबट्रॅक्शन करा. 12 मायनस 2 10x, बट साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस. हे दोन्ही काय झाले कट. -4 मायनस 66 दोघांचे एडिशन होणार, कारण की दोन्ही मायनस मायनस आहे. किती येणार ते -70. ओके, therefore x is equal to -70 divided by -10. therefore x is equal to दोघांचा मायनस मायनस काय होणार कट. 10 ने जर आपण 70 डिवाइड केलं, 10 ने 70 ला भाग दिला, किती येणार 7. 10 7 जा 70. ही व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करू. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. पुट x is equal to 7 in equation 1. ओके, इक्वेशन 1 काय आहे, 2x मायनस y इज इक्वल टू -4. बरोबर. याच्यामध्ये इक्वेशन व्हॅल्यू व्यवस्थित पुट करा. 2 इंटू एक्स म्हणजे किती आहे 7 मायनस y इज इक्वल टू -4. 2 7 जा 14 मायनस y इज इक्वल टू -4. मायनस y इज इक्वल टू -4 प्लस 14, तिकडे जाऊन काय होणार -14. मायनस y इज इक्वल टू -4 अँड -14 ऍडिशन करा. साइन सेम आहे. -18 साइन ऑफ ग्रेटर नंबर. देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार ओनली 18, कारण की दोघांचा मायनस मायनस काय होणार कट. तर अशा प्रकारे x अँड y न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहे. लास्टला फक्त आपल्याला काय द्यायचं आहे, रिमार्क द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी रिमार्क देतो मी. या ठिकाणी therefore the required fraction is वरती घ्यायचा x ची व्हॅल्यू किती आहे 7 आणि डिवाइड ला y ची व्हॅल्यू किती आहे 18. The required fraction is 7/18. सिंपल एक्झाम्पल आहे, काही जास्त हार्ड एक्झाम्पल नाहीये. 3 मार्कासाठी विचारले गेले या एक्झामला. ज्यावेळेस मार्च मध्ये 10वी ची एक्झाम झाली, त्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला होता या प्रॅक्टिस सेट मधून 3 मार्कासाठी. तर व्यवस्थित हा क्वेश्चन समजून घ्या, लिहून घ्या. ओके, 4 क्वेश्चन आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये कंप्लीट केलेले आहे. 2 क्वेश्चन बाकी आपले. रिमेनिंग जे 2 क्वेश्चन्स आहे ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कंप्लीट करणार आहे. ओके, अजून काही अडचण येत असेल तर सांगत चला, व्हॉट्सअपवर मला मेसेज करत चला. ओके, थँक्यू.